जय हिंद. मी संजय कुमार, माझे सहकारी संजय राठोड, अमोल सूर्यवंशी आणि सर्व टीमच्या वतीने आज माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलं आहे. त्यांच्यामार्फत आदरणीय राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री यांना सर्वांना निवेदन दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये काल परवा जी दुर्घटना घडली घाटकोपरमध्ये, होल्डिंगमुळे 14 निष्पाप लोकांचा बळी गेला आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन कायदा, वेगळा कायदा, होल्डिंग विरुद्ध कायदा करा ही मागणी आम्ही बहुजन विकास साहेबांच्या वतीने रास्त मागणी माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी केली आहे. कारण संबंध महाराष्ट्रामध्ये चालू असताना उदगीरमध्ये देखील 12 होल्डिंग अनाधिकृत आहेत. त्यांचं ऑडिट नाही, ते लावले कोणी नियमानं, ह्याचा हिशोब नाही. अशा उदगीरसारख्या जिल्ह्यामध्ये अनेक अनाधिकृत होल्डिंग आहेत. त्या अनाधिकृत होल्डिंगामुळे पुढे भविष्यामध्ये निष्पापाचा बळी जाऊ नये ही सरकारला विनंती करावी. मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांना आम्ही ती विनंती केलेली आहे. आणि जे लोक दगावले आहेत, निष्पाप लोकांमध्ये मृत्युमुखी पडलेत, त्यांच्या कुटुंबियाला शासनानं 1 कोटीची किमान मदत, 4-5 लाख म्हणजे माणसं किडमुंगे नाहीत, 5 लाख दिले म्हणजे माणूस जिवंत झाला असा तर भाग नाही, पण समाज भरीव अशी मदत त्याच्या कुटुंबांना करावी ही मागणी दिली बहुजन विकास साहेबांच्या वतीने करण्यात आली. उदगीर असेल, पूर्ण महाराष्ट्र असेल, संबंधित सरकारला सांगू इच्छितो असे निष्पापाचा भविष्यात बळी जाऊ नये, अन्यथा बहुजन विकास अभियान आचारसंहितेचा कार्यकाळ संपल्यानंतर भव्य असे आंदोलन करणार आहे सांगू इच्छितो. जय हिंद.